चला तर आपण आज बनवूया अळीवाचे लाडू। तर मी इथं 1 वाटी अळीव घेतलेली आहे, ती आपल्याला भाजून घ्यायची आहे। अळीव आपली भाजून झालेली आहे। थंड झाले की आपण आता त्याला भिजत ठेवणार आहोत। तर मी इथं नारळाचं पाणी घेतलेलं आहे। नारळाचं पाणी थोडंसं होतं, त्यामुळे मी थोडंसं त्यात पाणी ॲड करणार आहे आणि आपल्याला आता 10-15 मिनिटं त्याला भिजून ठेवायचे। हे बघा, आपली अळीव आता फुलली आहे चांगली। एका कढईमध्ये 3 वाट्या मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे, बारीक केलेलं। 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। हे आपल्याला सर्व मिक्स करायचंय। हे सर्व मिक्स करून झालं की आता आपण त्याच्यामध्ये अळीव टाकणार आहोत। हे पण आपल्याला सगळं एक मिक्स करून घ्यायचंय। हे सर्व व्यवस्थित चांगलं मिक्स झालं की आता आपण त्याच्यामध्ये जायफळ टाकणार आहोत खिसून। थोडंसं चवीपुरतं। एक छोटा चमचा विलायची पूड, तर 2 चमचे तूप, आता याला 4 ते 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला। परतून झाले की एका परातीत काढायचंय, त्याला थंड होऊन द्यायचंय। हे थंड झाले, आता आपल्याला आता ह्याचे लाडू वळायचे। हे अळीवचे लाडू खूप पौष्टिक असतात। तुम्ही हे नक्की करून पहा। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।